जनतेच्या विकासासाठी झटणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे, जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपले नेतृत्व आमचा अभिमान, आपल्या कार्यास उत्तुंग यश लाभो, आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक सुरेंद्र चौगुले, प्रशांत अप्पा दमामे, पलूस व कडेगाव तालुका भाजपाचे कार्यकर्ते तसेच पृथ्वीराज बाबा देशमुख मित्र परिवार, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ। नमस्कार। सालाबाद प्रमाणे आज सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 23वा सामुदायिक विवाह सोहळा येत्या मे महिन्यामध्ये 13 मे रोजी दुपारी 1:15 आयोजित केलेला आहे। आपण सातत्यानं करत आलोय। 2 वर्षाच्या करोना कालावधीमध्ये आपल्याला थांबावं लागलं, तरीसुद्धा त्या लोकांनी बाहेर विवाह करण्यासाठी ट्रस्टने त्यांना परवानगी आणि त्यांना मदती दिलेली आहे। तर ट्रस्टचे उपक्रम हे सगळ्या पलूस जनतेला, परिसराला, सांगली जिल्ह्याला किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उपक्रम माहीत आहेत। तर त्यातला हा एक उपक्रम आपला सामुदायिक विवाह सोहळा। आज आपण सामुदायिक विवाह सोहळा करत असताना काय देतो हे सगळं जनतेला माहीत आहे। तरी बी आपल्याला माहीत असावं की पूर्ण तयारीनं आपण हा सामुदायिक विवाह सोहळा करतो। लोकांना जेवण असो, त्याला कुठली अडचण आहे, किती लोक यावेत, कपडे, मुलामुलीचे कपडे असतील, भांडे असतील, खाटगादी असेल, मंगनी मंगळसूत्र असेल, विविध फोटोग्राफी असेल किंवा व्हिडिओ शूटिंग असेल, तर जसं एखाद्या चांगल्या कुटुंबातलं लग्न केलं जातं त्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून मी या ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष गणपतराव पदाले ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत 500च्या वरती विवाह करत आलो। सर्व जाती धर्म ज्या जागी आनंद होतो आपणाला की केव्हा तरी लोक भेटायला येतात, आप्पा आम्हाला ओळखलं का म्हणतात, आणि त्यांची मुलं आज 12-12 वर्षे झालेली, त्यांनी सांगताय आप्पा तुमच्यामध्ये माझा सामुदायिक विवाह सोहळा झाला होता, किंवा तुमच्या वया वाटून मी आज PSI IAPS झालो आहे। असे विद्यार्थी भेटतात, आज बरं वाटतं जीवाला। तर हा सांगली जिल्ह्यातला एक मोठा कार्यक्रम आपण सातत्याने 23 वर्षे करत आलेलो आहे। बाकीचे विविध कार्यक्रम आपल्याला माहीत असेल, त्याचा उल्लेख आता मी करत नाही, कारण असं की सामान्य जनतेची परिस्थिती लक्षात घेऊन जो आपण उपक्रम चालू केला। आजच्या अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे काय पालक येतात, तुमच्याकडे मुलगी आहे का म्हणून, तो प्रश्न मोठा निर्माण झाला आहे की बाबा मुलीच मिळत नाहीत, त्यामुळे अडचण झाली आहे। तरीसुद्धा आम्ही बाबा तुमचं ठरलेलं असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मदत करतो। या पद्धतीनं आम्ही या सामुदायिक विवाह सोहळा 23वा घेतोय। येणाऱ्या मे महिन्यामध्ये तारीख 13 रोजी दुपारी 1:15 हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। ज्या गरजू असतील, ज्यांना ठरलेलं आहे किंवा ठरणार आहे, काय असेल ते सुद्धा आम्हाला 10 मेपर्यंत तुम्ही काय असेल ते कागदपत्र पोस्ट करा, तुम्ही येऊन भेटा। तातडीने तुमचं लग्न सामुदायिकमध्ये घेतलं जाणार आहे। फक्त येण्याचा खर्चच तुमचा आहे, बाकीचा 1 रुपया आपल्याला खर्च नाही। जेवणाची व्यवस्था किती आणेल त्या लोकांची आहे, तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा हीच विनंती। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।